अशी कोणती घटना तुमच्या जीवनात घडली की त्यापासून तुमचं जीवनच बदललं? मी मला सांगू माझ्या घटना, माझ्या जीवनातली पुस्तकात लिहिलेली आहे, तरी तुम्हाला सांगतो दिसतो. जेव्हा कोरोना झाला होता त्यावेळेस पोलिसांची टीम घरी आली होती. मी तर टॉवेलवर होतो, मी हातावलं होतो त्यांच्यावर की तुमचा काय अधिकार मला बाहेर नाही. सुप्रीम कोर्टने म्हटलेला आहे की तुम्ही स्वतःहून येऊ शकत नाही. परंतु उद्धवराव ठाकरेंची मी तर चूक म्हणतो की त्यांनी होम क्वारंटाईन बंद केलं. पण जाऊ दे, आता माझा सामाजिक कारणात हे आहे, मी पुन्हा स्वतःला रोखतो आणि त्याच्याबद्दल थांबतो. मी कट करतो कारण की राजकारणात आपल्याला सध्या तरी जायचं नाही. पण पुढचं माझं स्वप्न तुम्हाला दिसेल की सागर उखळकर एक उच्च दैवावर दिसेल तुम्हाला. किस पल ने मेरी सोच पुरी बदलली. तिथून मी जे बाहेर निघालो ना, मी मरणार होतो कदाचित. माझे आई वडील गाडी घेऊन माझ्यासोबत होते, अँब्युलन्स मध्ये होतो, अँब्युलन्सचा रोड घुमत होता, ते कानामध्ये घुमत होते. माझी पत्नी माझ्यासोबत होती, ती म्हणून मी तिचं नाव पुस्तकावर लिहिले. माझ्या पत्नीचा साथ मला भेटली म्हणून आज सागर उखळकर उभं आहे. माझ्या सासऱ्याचा माझ्या सासूबाईचा साथ मला भेटला, हिच्या सासऱ्याचा साथ भेटला म्हणून कदाचित नाही तर कोणी एका डिप्रेस व्यक्तीला स्वीकार केला नसतो. पुस्तक आज मी लिहिलेलं आहे. माझे शब्द तुम्हाला रडवतील कदाचित, कारण की एक डिप्रेस झालेल्या व्यक्तीला कोणी स्वीकारत नाही. हो, आजची ही कला अशी झालेली आहे की लोक पागलात त्याला काढतात, पागलात काढतात. पागल म्हणते उसको क्या अक्कल आहे, परंतु त्याचं टॅलेंट कोणी ओळखत नाही. 19वा प्रश्न, डीप क्वेश्चन तुम्हाला आतमध्ये तुम्हाला घुसवणार आहे. बघा, कौन सी चीज है जो मैं बार बार टालता हूं? अशी कोणती प्रोक्रास्टिनेशन असते आपल्याला? कौन सी चीज है जो बार बार टालता हूं, बार बार अब करेगा, आज करेगा, कल करेगा, परसों देखेंगे. कौन सी चीज है जो मैं बार बार टाल रहा हूं? काय तुमचं एज्युकेशन तुम्हाला आणखी शिकायचं आहे, तुम्ही टाळतात? काय तुम्हाला एखादा धंदा उभारायचा तुम्ही टाळतात? का तुम्हाला एखाद्या व्यक्तीला सॉरी म्हणायचं आहे तुम्ही टाळतात? का तुमच्या आई वडिलांना तुम्हाला मिठी मारायची तुम्ही टाळतात? आई वडिलांना सॉरी म्हणणंही फार मोठी गोष्ट आहे. काय टाळतात तुम्ही? काय टाळतात? ही गोष्ट तुम्हाला विचार करायची, तुम्ही टाळत काय आहात? 21वा क्वेश्चन आहे, नाही 20वां आहे, मैं किन बातों पर सबसे जल्दी गुस्सा हो जाता हूं? अशी कोणती गोष्ट आहे की पटकन माझी गोष्ट? कोणी जर देशाबद्दल जर काही बोललं ना, तो धुळराटी असो कोणी असो, देशाच्या विरोधात बोललो, अरे माझा देश आहे, बाबासाहेबांनी घडवलेला देश आहे, इथं दलित राहतात, इथे हिंदू राहतात, इथे मुस्लिम राहतात, इथे शीख राहतात, इथे इसाई राहतात, इथं सर्वजण राहतात, इथं विरोधात कोणी बोललं म्हणजे कमतरता दिसते बऱ्याच जणांना माझ्या देशात. माझा देश किती मोठा आहे हा दिसत नाही, तेव्हा मला राहते, तेव्हा मला पटकन गुस्सा येते. त्याच्यानंतर आहे, तुम्हाला कोणती गोष्ट आहे की पटकन गुस्सा येते? त्याच्यानंतर 21वा प्रश्न पहा, आता 4-5 कृपया राहिली, माझं भाषण तिथे नंतर संपून जाणार आहे, परंतु तुमचा आशीर्वाद माय माऊली माझ्या पाठीमागे राहणार आहे. जब मैं अकेला होता हूं तब मैं क्या सोचता हूं? काही काही पोरं असतात, मोठी झालेली असतात, अकेले एकटे असतात, तेव्हा ब्लू फिल्म पाहतात, वाईट घाणेरडे चित्र पाहतात. वाईट नाहीये, तुम्हाला वाईट कसं काय नाही सर, त्याचे फायदे सांगेन मी तुम्हाला एक दिवस, परंतु जेव्हा डिस्कस येईल तेव्हा. रडतात, काही जण एकट्यात रडतात. रडण्याचे तर एवढे फायदे आहेत तुम्हाला सांगतो. कोणी कोणी वडील गेलेले असतात रडतात, कोणी एकट्यात रडतात. अब्राहम लिंकन एकट्यात रडायचे, एकट्या धो रडायचे. पर्सनॅलिटी म्हणून डेव्हलप झाले. काय आहे, मी एकट्यात करतो, कोणती गोष्ट करतो एकट्यात? तुम्हाला सांगतो, मी एकट्यात कोणती गोष्ट करतो? मी एकट्यात भाषण तयार करतो. मी काय बोलायचं समोर याचा विचार करतो. मी काय करायचं माझ्या भारत देशासाठी याचा विचार करतो. माझ्या भारत देशाला 2050 पर्यंत विश्वशक्ती कसं बनवायचं मी याचा विचार करतो. तुम्ही कशाचा विचार करता? आय थिंक अबाउट कंट्री 2050 पर्यंत. त्यानंतर 22वा प्रश्न बघा, मैं ज्यादा टाइम कहां बर्बाद कर रहा हूं? काय मोबाईल आहे आजकाल, त्याच्यावरच आपला स्क्रीन टाइम जातोय. तुमचा असो किंवा माझा असो, मी काही कम्प्लीट नाहीये मित्रांनो. माणूस हा चुकीचा पुत्र आहे. कोणीही तांदळाने धुतलेलं नाहीये, मी सुद्धा तांदळाने धुतलेलं नाहीये, कोणीच नाहीये. लेकिन आपल्याला हे प्रश्न विचार करायचा आहे, मैं ज्यादा से ज्यादा समय कहां बर्बाद करता हूं? विचार करायचा आहे. 23वां प्रश्न, मेरी सबसे बड़ी इच्छा क्या है जो मैंने किसी को नहीं बताई? अशी कोणती इच्छा तुमच्या मनात दबलेली आहे? अजून लहानपणी अजूनही मला स्वित्झर्लंडला फिरायला जायचं, इंग्लंडला फिरायला जायचं आहे, अरे यार मला ही डिग्री करायचं आहे, मला हा जॉब करायचा आहे, मला हा नवऱ्याला हे बोलायचं आहे, मला पत्नीला हे बोलायचं आहे. अशी कोणती इच्छा आहे मनातली इच्छा जी तुम्ही दाबून ठेवलेली? क्लॅरिटी सेशन बघा किती महत्वाचं. अशी कोणती इच्छा आहे जो आणखी कोणालाच सांगितली नाही तुम्ही मनात? तुम्हाला जर कोणालाच सांगितले नाही तर मग सांगायची गोष्टच काय? ठीक आहे, मग तू विचार तर करा. तुम्ही स्वतःला पण सांगितली का तुमची इच्छा काय आहे? अगर आज आखिरी दिन होता तो मैं क्या करता? 24वां प्रश्न,
आणखी डीप चाललेले आहे तुम्ही. अगर आज तुमच्या जीवनाचा सर्वात शेवटचा दिवस असेल, आखरी दिन होता, तर तुम्ही क्या करते? तुम्हाला सांगू मी काय करतो तर केलं असतं काहीच नाही. मोबाईल पहिले स्विच ऑफ करून टाकला असता आणि मित्रांमध्ये आई वडिलांचे आशीर्वाद देते, आई वडिलांसोबत भरपूर वेळ घालवला असता, मित्रांसोबत वेळ घालवला असता, फिरायला गेलो असतो, पैसा असता ते भरपूर दान केला असता, जेवण केलं असतं, पोट भरून शांत झोपी गेलो होतो. झोपी तर आज जर शेवटचा दिवस होता तुम्ही काय केलं? टेल मी. 25वा प्रश्न आहे, मैं किसके लिए जी रहा हूं, खुद के लिए या दुनिया के लिए? 25वा प्रश्न झाला. इथं तुमचं क्लॅरिफिकेशन संपलं. मैं किसके लिए जी रहा हूं, खुद के लिए या दुनिया के लिए? टेल मी. दिस इज ऑल अबाउट क्लॅरिफिकेशन. आता तुम्ही बोला, काही प्रश्न असेल तर मला विचारा. इथे माझं भाषण इथेच संपवतो. तुमचं मला बोलायचं आहे, पण डिस्कस करायचं आहे. तुम्हाला कसं वाटलं? इथे रेकॉर्ड होईल नाही तुमचं, काही काळजी करू नका. तुम्हाला जर युट्यूबवर टाकताल का, माझंच युट्यूबवर जाणार आहे.